नमस्ते एव्हरीवन, मी शिल्पा. आपल्या सगळ्यांचं ग्लोबल मंचीज या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण शाही पनीरची कृती बघणार आहोत. त्यासाठी लागणारं साहित्य, मी इथे 300 ग्रॅम पनीर घेतलंय, 4 छान लाल टोमॅटो घेतलेले आहेत आणि 2 कांदे, मूठभर काजू घेतले, आलं लसूण, 2 ते 3 लाल मिरच्या मी इथे भिजवून घेतलेल्या आहेत आणि गरम मसाला घेतलेला आहे. इथे बघू शकता तुम्ही. स्टारफूल, 2 वेलची, 1 मसाला वेलची, 4 ते 5 काळी मिरी, 4 लवंग, जावित्री आणि छोटं इथे 1 दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे. त्यानंतर 2 चमचे धने पावडर, चवीपुरतं मीठ, थोडं लाल तिखट आणि आपल्याला लागणार आहे तेल. चला मग आपण आता इथे हे पनीर कसं करायचं ते पाहूया. गॅस चालू केला आहे, कढई गरम झालेली आहे. यामध्ये आता सर्वप्रथम 2 चमचे तेल घालून घेऊ. होते काही सेकंदसाठी परतूया. हे परत आपण आता यामध्ये कांदा घालूया. मी इथे मीडियम साईजचे 2 कांदे घेतलेले आहेत. 300 ग्रॅम पनीरसाठी हे 2 कांदे इनफ होतील. यासोबतच मी आलं लसूण पण घालते. कांदा लवकर शिजू दे यासाठी थोडंसं मीठ घालून घेऊया. कांद्याचा कच्चेपणा कमी झाल्यावर आपण यामध्ये टोमॅटो घालू. गुलाबी रंगाचा होईपर्यंत मी ते परतून घेतले. आता आपण यामध्ये टोमॅटो आणि काजू घालूया. यासोबतच आपण काजू सुद्धा घालू आणि इथे भिजवलेल्या लाल मिरच्या. ह्या लाल मिरच्या मी अर्धा तास पाण्यामध्ये भिजवले होते, जेणेकरून आपल्या भाजीला कलर छान येईल. आता असंच आपण याला 4 ते 5 मिनिटांसाठी परतून घेऊया. पण 2 मिनिटांसाठी झाकण ठेवूया, म्हणजे ते छान शिजेल आणि त्याचा कच्चेपणा कमी होईल. आपण बघूया. टोमॅटो अजून पूर्णपणे शिजलेला नाहीये, त्यासाठी अजून एक 2 ते 3 मिनिटांसाठी आपण याला झाकण ठेवून शिजवून घेऊ. 4 मिनिटं झालेली आहेत. आता आपण चेक करू. इथे बघू शकता आता कांदा आणि टोमॅटो चांगला शिजलेला आहे, कच्चेपणा गेलेला आहे. आता आपण यामध्ये ना थोडंसं गरम पाणी घालून एक 2-3 मिनिटांसाठी याला शिजवून घेऊया. मिश्रण आता मी मिक्सरला लावून घेतलेलं आहे. आता आपण कढईमध्ये तेल घालूया. तेल गरम झालं की आपण यामध्ये लाल मिरची पावडर आणि धने पावडर घालूया. लाल मिरची पावडर यासाठी घालते की आपल्या भाजीला ना रेसिपीला छान कलर यावा म्हणून. भाजीच म्हणतात पनीर. तुम्ही तुमच्या प्रमाणे यामध्ये लाल मिरची पावडर घालून घ्या आणि याचमध्ये ना मी 1-2 चमचे धने पावडर घालते. दोन 3 सेकंडसाठी परतून घेतलं की आपण यामध्ये आपला वाटून घेतलेला मसाला. हा मसाला मिक्सरला लावताना मी थोडंसं पाणी घातलं होतं. त्याला तेल सुटेपर्यंत आपण थोड्याला परतून घेऊया.
आपल्या रेसिपीची चव ही पूर्णपणे आपल्या मसाल्यांच्या भायावर अवलंबून आहे. किती छान आपण कांदा, टोमॅटो, आलं, लसूण हे छान भाजून घेतो त्यावर आहे. जर का आपण ते कच्चं ठेवलं तर ते कच्चं असेल याची खाताना एक प्रकारची आपल्याला चव येते. प्लस त्याचं टेक्स्चर सुद्धा छान नाही दिसत. इथे तुम्ही बघू शकता आपलं छान मसाला भाजला गेलाय, त्यामुळे लगेचच हे त्याचं तेल रिलीज होऊन कढी सेपरेट होतं. यामध्ये आता मी गरम पाणी घालते. हे मी मिक्सरचं भांडं धुवून घेतलेलं पाणी आहे. तुम्ही तुमच्या रिक्वायरमेंट प्रमाणे पाणी घाला की तुम्हाला किती कन्सिस्टन्सी हवी आहे ग्रेव्हीची त्यानुसार. की आता थंड पाणी घालणं टाळा, ज्यामुळे आपल्या ग्रेव्हीला कलर पण चांगला नाही येणार. गरम पाणी घातल्याने मसाला गरम असल्या त्यामुळे आपण गरम पाणी घातलं तर ते बरं होईल. आता असंच एक 4 मिनिटे शिजू देऊ. आता उकळ यायला सुरुवात झालेली आहे. आता आपण यामध्ये पनीरचे क्यूब्स घालू. पनीर घातलेलं आहे. आता आपली रेसिपी ऑलमोस्ट तयार आहे. 4 ते 5 मिनिटं झालेले आहेत. आता आपण यामध्ये ना आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी 1 चिमूटभर साखर घालूया. आणि थोडीशी कसुरी मेथी. अशा प्रकारे आपली शाही पनीरची रेसिपी तयार आहे. जर का तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. धन्यवाद.